आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेसाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान सर्च टीव्हीच्या प्रतिनिधीने डॉक्टर जीवतोडे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की ओबीसी बांधव जागृत झाला आहे. हेच आमच्या लढ्याचे यश मानतो. लोकसभेबाबत बोलायचे झाल्यास मी भाजपचा कार्यकर्ता आहे. आपणाला पक्षश्रेष्ठींनी संधी द्यावी ही प्रत्येक कार्यकर्त्यांची सुप्त इच्छा असते. ही माझी सुद्धा इच्छा आहे. उमेदवारी द्यायची किंवा नाही हा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशानेच नव्हे तर जगाने मान्य केले आहे. तिकीट मिळो अथवा न मिळो कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे, असं मत डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केलं. ओबीसी समाज या विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे आणि या ओबीसी समाजाचा लढा आम्ही लढत आलेलो आहे. ओबीसी समाजाच्या पदरात अनेक मागण्या आम्ही मान्य करून सरकारकडून, मग केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, त्याचा फायदा सामान्य ओबीसीपर्यंत पोहोचत असल्यामुळे राजकारणामध्ये आणि या विदर्भामध्ये आणि पर्टिक्युलर चंद्रपूर वनी आर्णी या लोकसभेमध्ये ओबीसी फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. राहिला प्रश्न पक्षाने तिकीट दिली तर साहजिकच मी एक कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्याची एक इच्छा असते. ती सुप्त इच्छा माझी पण आहे. पक्षाने जर लोकसभा उमेदवार म्हणून मला मान्य केलं, अर्थात मी लोकसभेची निवडणूक लढवू. नाही, असं काही हे आमचं काही महत्त्वाकांक्षा नाही की लोकसभा आपण लढवली पाहिजे. पण पक्षाने जर आदेश दिला, पक्षाने जर माझी उमेदवारी म्हणून मला दिली या लोकसभा क्षेत्रामध्ये, मी निवडणूक अर्थात लढवीन.